SC/ST OBC आरक्षण हटवणार नाही ही मोदींची गॅरंटी। अकोल्यामध्ये अनुप धोत्रेंसाठी घेतलेल्या सभेतनं अमित शहांचं आश्वासन। तर काँग्रेसकडनं संविधान बदलण्याच्या नावाखाली मतदारांची दिशाभूल, शहांचा हल्लाबोल। पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यात अमित शहांचा रोड शो। भर उन्हात रोड शो दरम्यान भाजप कार्यकर्त्यांची गर्दी। ईव्हीएम मशीनवर पहिली पक्षाची चिन्ह असतात, त्यामुळे ज्या अपक्ष उमेदवारांनी ट्रम्पेट चिन्ह घेतलं असेल ते चिन्ह पहिल्या 12 मध्ये येणार नाही, त्यामुळे मतदारांना ते चिन्ह बघायची वेळच येणार नाही, अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली आहे। मला अटक करण्याचा प्लॅन होता, बच्चू कडूंचा राणा दाम्पत्यावर आरोप। तर राणा दाम्पत्याचा दंगल घडवण्याचा प्रयत्न असल्याचाही बच्चू कडूंचा गंभीर आरोप। सभेसाठी मैदानाच्या परवानगीवरनं बच्चू कडू आणि पोलीस यांच्यामध्ये बाचाबाची। आम्हाला परवानगी दिलेली असताना अमित शहांच्या सभेला परवानगी कशी? पोलिसांना जाब विचारताना बच्चू कडू आक्रमक। बदली होऊ नये यासाठी पोलीस भाजपच्या कार्यकर्त्यांसारखे वागतायत। बच्चू कडू यांचा त्यांना अडवण्यासाठी आलेल्या पोलिसांवर हल्लाबोल। कायद्यासमोर कोणीही मोठं नाही, बच्चू कडूंचं अमित शहांना उद्देशून वक्तव्य। तर अमित शहांचं अमरावतीत स्वागतच, पण परवानगी नसताना ते सभा घेणार का? बच्चू कडू यांचा सवाल। बच्चू कडूंशी सकारात्मक बोलणं झालं, मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। तर अमरावतीतली सभा शांततेत पार पडलेल। अनेक वेळा असे प्रसंग येतात, अशावेळी प्रोटोकॉलनुसार मोठ्या नेत्यांना प्राधान्य दिलं जातं, अशी ही प्रतिक्रिया। अमरावतीत जर बच्चू कडूंना मैदानावर सभा घेण्याची परवानगी दिलेली असताना त्यांची परवानगी रद्द करून दुसऱ्याला मैदान दिलं जात असेल तर ते अयोग्य, शरद पवारांची प्रतिक्रिया। तर बच्चू कडू जे करतायत ते योग्यच, शरद पवारांचं वक्तव्य। रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातनं नारायण राणेंचा विजय निश्चित। उदय सामंतांकडून विश्वास व्यक्त। तर 26 एप्रिलपासून आपण राणेंच्या प्रचारात उतरणार असल्याची ही प्रतिक्रिया। मी कोणत्याही प्रकारे नाराज नाही, भास्कर जाधव यांचं स्पष्टीकरण। ज्या वेळेला योद्धा शरण जात नाही तेव्हा प्रतिस्पर्धी गटातनं त्याला बदनाम केलं जातं, विरोधकांवर टीका। अजितदादांना पक्षातनं हकालपट्टी करतो असे डोक्यावर परिणाम झालेले विधान उत्तम जानकर यांनी केले। अजितदादांबद्दल बोलावं एवढी जानकरांची पात्रता नाही। राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटलांची उत्तम जानकर यांच्यावर टीका। अहमदनगरमध्ये ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी बंडखोरी करत भरला उमेदवारी अर्ज। महायुतीकडून लंके उमेदवार असताना गिरीश जाधव यांनी अर्ज भरल्यानं मतदारसंघामध्ये चर्चा। सत्ताधारी पक्षाने वंचितच्या जळगाव आणि सोलापूरमधल्या उमेदवारांना धमकावल्यानं त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला। वंचितचे सिद्धार्थ मोकळे यांचा गंभीर आरोप। दुसऱ्या टप्प्यातल्या प्रचाराचा उद्या शेवटचा दिवस। काँग्रेसच्या अभय पाटलांकडून प्रचाराचा धडाका। कॉर्नर सभांसह घरोघरी जाऊन प्रचार करण्यावर अभय पाटील यांचा भर। रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातील शिवसेना भाजप पदाधिकाऱ्यांची समन्वय बैठक। मंत्री रवींद्र चव्हाण यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर करत निवडणुकीनंतर कामं करण्याचं दिलं आश्वासन। मी 1995 पासून समाजवादी पक्षात असून सत्तेसाठी कोणत्याही पक्षात जाणार नाही। मी विचारधारेवर काम करणारा माणूस। राष्ट्रवादी पक्ष प्रवेशावर अबू आझमींची प्रतिक्रिया। हिंगोली लोकसभेचे मविया उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांच्या घरोघरी जाऊन प्रचार। दुसऱ्या टप्प्यात शुक्रवारी हिंगोलीमध्ये मतदान। उद्या प्रचाराच्या तोफा थंडावणार। वंचितचे हिंगोली लोकसभेचे उमेदवार डॉक्टर BD चव्हाण यांचा घरोघरी जाऊन प्रचार। प्रकाश आंबेडकरांच्या सभेनंतर लोकांचं मतपरिवर्तन। आमचा विजय निश्चित, चव्हाण यांचा विजयाचा विश्वास। महाविकास आघाडीचे मावळचे उमेदवार संजोग वाघेर यांचा उमेदवारी अर्ज भरण्याआधी रॅली काढत शक्ती प्रदर्शन। आदित्य ठाकरेंचाही रॅलीमध्ये सहभाग। अहमदनगर लोकसभेचे मविया उमेदवार निलेश लंकेंनी दाखल केला उमेदवारी अर्ज। यावेळी लंके यांचे कार्यकर्ते उपस्थित। काँग्रेसचे नेते राहुल गांधी उद्या अमरावती आणि सोलापूरमध्ये सभा घेणार। अमरावतीच्या महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे तर सोलापूरच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्यासाठी राहुल गांधी सभा घेणार। मोहोळचे भाजप नेते संजय क्षीरसागर उद्या शरद पवार पक्षात प्रवेश करणार। स्वतः संजय क्षीरसागर यांनीच दिली माहिती। भाजपमध्ये अपमान झाल्याचा आरोप। संजय क्षीरसागर हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात। नाशिक लोकसभा मतदारसंघाचा तिढा आज सुटण्याची शक्यता। हेमंत गोडसेंचं नाव जवळपास निश्चित। शिवसेनेतल्या सूत्रांची माझाला माहिती। मध्यरात्री 3 वाजेपर्यंत सुरू होती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातल्या निवासस्थानी बैठक।
शिवसेनेचे आमदार रवींद्र वायकर रात्री उशिरा मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला. वायकर हे मुंबई उत्तर पश्चिममधून अमोल कीर्तीकरांविरोधात निवडणूक लढवण्यास इच्छुक. उद्धव ठाकरेंनी सिंधुदुर्ग दौऱ्याच्या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जर टीका केली तर परत जायचा रस्ता कुठून जातो ते मी दाखवतो. केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना इशारा. नारायण राणेंच्या पत्नी नीलम राणे देखील प्रचारात उतरणार. दक्षिण रत्नागिरीत 26 एप्रिलला 9 कॉर्नर सभा घेणार. संभाजीनगर लोकसभेचे उमेदवार मंत्री संदीपान भुमरे यांच्या संपत्तीत 2.5 पटीने वाढ. भुमरेंकडील मालमत्तेचं बाजारमूल्य 5,70,00,000च्या वर, तर विरोधी उमेदवार चंद्रकांत खैरेंकडे 8,83,00,000ची संपत्ती. बीडमध्ये मवियाचे उमेदवार बजरंग सोनवणेंच्या संपत्तीत 63% वाढ. सोनवणेंची एकूण संपत्ती 28,92,00,000 रुपये. विशाल पाटील यांनी औदुंबर इथल्या दत्त मंदिरात फोडला प्रचाराचा नारळ. दत्तांच्या पादुकाचं दर्शन घेत प्रचाराला केली सुरुवात. पलूस तालुक्यातील पुणदी इथल्या मारुतीचंही घेणार दर्शन. सांगली लोकसभा मतदारसंघातली उमेदवारी ही सामान्य जनतेची उमेदवारी. अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांची प्रतिक्रिया. विद्यमान खासदारांच्या कारभाराचा लोकांना वैताग आलाय, विशाल पाटील यांची टीका. काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटलांवर कारवाई करणार. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची माहिती. तर विशाल पाटलांची मनधरणी करण्याचे अनेक प्रयत्न केले, पटोले यांची प्रतिक्रिया. संभाजीनगर लोकसभेसाठी इच्छुक विनोद पाटलांनी घेतली मंत्री उदय सामंत यांची भेट. विनोद पाटील यांच्यासोबत झालेली चर्चा मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालणार, सामंत यांची प्रतिक्रिया. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना Y+ दर्जाची सुरक्षा. राज्य शासनाचा निर्णय. पार्थ पवारांना Y+ सुरक्षा दिल्यानं चर्चांना उधाण. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.